विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विचारसागर द्वितीय तरंग। आता अनुबंध विशेष निरूपणम। विचारसागर प्रथम तरंगामध्ये अनुबंध चतुष्टयाचा विचार केला। या अनुबंध चतुष्टयामध्ये अनुबंध कशाला म्हणतात याचं चिंतन केलं। ग्रंथामध्ये विषयामध्ये प्रवृत्ती होण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्याला अनुबंध म्हणतात आणि तो 4 अवच्छेदकाने युक्त आहे। अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध अशा 4 अवच्छेदकाने युक्त असलेल्या अनुबंधाच्या माध्यमातून ग्रंथामध्ये, अभंगामध्ये, विषयामध्ये प्रवृत्ती होते। आपल्याला विषय समजून घ्यायचा आहे, ग्रंथ समजून घ्यायचा आहे, अभंग ओवी समजून घ्यायचे, तर त्याच्यासाठी काय करावं लागतं तर अनुबंध मांडावं लागतं। अनुबंध हे सूत्र आहे। अनुबंध हे काय आहे? सूत्र आहे। या सूत्रामध्ये 4 अवच्छेदक आहेत। मग या सूत्रातलं 4 अवच्छेदक बसू शकतो आपण किंवा एक अवच्छेदक बसू शकतो। जो अभंग घेतला त्या अभंगाचा अधिकारी कोण? जो अभंग घेतला त्या अभंगामध्ये विषय काय आहे? जो अभंग घेतला त्या अभंगामध्ये विषयाच्या अधिकाऱ्याच्या दृष्टीनं फल काय? आणि या एकमेकांचा एकमेकाशी संबंध काय? अभंग सोडवण्याची ही पद्धत ठरते। ओवी असेल, पटकन त्या ओवीला विचारायचं, हे कोणी करावं? अधिकारी आला। हे कसं करावं? विषय आला। का करावं? फल आलं। आणि हे एकमेक कशासाठी करतात? हा संबंध आला। ओवीला, श्लोकाला, अभंगाला हे 4 प्रश्न विचारले की त्याची उत्तरं मिळतात आणि त्यामध्ये प्रवृत्ती होते। याला अनुबंध म्हणतात। मग अनुबंध हा प्रत्येक ग्रंथात वेगवेगळा आहे का प्रत्येक ग्रंथात अनुबंध एकच आहे? प्रत्येक अभंगाचा अनुबंध वेगवेगळा आहे का एकच आहे? प्रत्येक श्लोकाचा, प्रत्येक ओवीचा अनुबंध वेगवेगळा आहे का एकच आहे? उत्तर वेगळा आहे। का? प्रत्येक ग्रंथाचा अधिकारी वेगळा का? तर त्या अधिकाऱ्याच्या अवस्थेनुसार विषय आपल्याला स्वीकारावा लागतो आणि अधिकारी विषयावरून प्रयोजनाचं, फलाचं चिंतन आहे। ग्रंथामध्ये विषय ज्ञानाचा आहे, पण अधिकारी जर त्या पात्रतेचा नसेल तर आपण त्या उंचीला पोचू शकत नाही, त्या फलाला पोचू शकत नाही। मग या ग्रंथामध्ये पहिल्या तरंगात काय मांडलं? अधिकारी मांडला, संबंध मांडला, विषय मांडला। पण विचारसागर ग्रंथाचा विषय सांगत असताना ज्ञान हा विषय आहे। विचारसागर ग्रंथाचा विषय काय? ज्ञानेश्वरी ग्रंथाचा विषय काय? श्रीमद भगवत गीतेचा विषय काय? श्रीमद भागवत ग्रंथाचा विषय काय? प्रत्येक ग्रंथाचा विषय वेगळा असतो। त्या विषयानुसार अधिकाऱ्याची अवस्था मांडली जाते आणि मग त्या ग्रंथाचं फल आहे। कुणीही ग्रंथ घेतला आणि कुणीही ग्रंथ ऐकला की लगे फल मिळतं असं नव्हे। आपली उंची काय आहे त्याच्यावर फल अवलंबून आहे। व्यवहारामध्ये सुद्धा अधिकारानुसारच व्यवहार होतो। अधिकार नसेल तर व्यवहार होत नाही। त्याप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा ग्रंथ बदलला की अधिकारी बदलला। मग विचारसागर ग्रंथामध्ये विषय ज्ञान आहे। विषय काय आहे? ज्ञान आहे।
मग ज्ञान विषय असल्यामुळे ज्ञानाचा अधिकारी कोण हेच इथं मांडलं जाणार आहे. विचारसागर ग्रंथामध्ये जो अधिकारी मांडला तो लेखकाला वाटला म्हणून अधिकारी मांडला का ऐकायला येते त्यांचा अधिकार पाहून ती लक्षणं मांडली? निश्चित कोणत्या प्रक्रियेचा किंवा कोणत्या लक्षणेचा विचार करून अधिकारी मांडला? उत्तर एकच आहे, ग्रंथाचा विषय डोळ्यासमोर ठेवून त्या विषयाला पेलवणारा जो आहे तो अधिकारी. नाहीतर आपल्याकडे एक चिंतन आहे, अधिकारी अधिकार तैसा करू उपदेश, असा हे ओझे त्यास तैसे देऊ. ज्याला जसं ओझं पेलवेल तसं त्याला ओझं द्यावं. आता आम्हाला सांगतात ग्रामीण भागात गेल्यानंतर, महाराज थोडं अध्यात्म कळायला जड जातं इतरांना, मग कीर्तनात काय करा, अध्यात्म मांडू नका. बरीच मंडळी म्हणतात अध्यात्म मांडू नका, लोकांना कळेल असन विनोद मांडा. पण विनोदासाठी कीर्तन नाहीच. लोकांना पोळी, पुरणाची पोळी पचत नाही, काय करा, फक्त भजे पापड करा. भजे पापड हे जेवण नव्हे, जेवण पोटभर जाण्यासाठी ते सहकारी आहे. तसं कीर्तन प्रवचनातून विनोद असेल किंवा इतर व्यवहार असेल ते सहकारी आहे. अध्यात्म जागृती हा मुख्य विषय आहे. मग या ज्ञानाचा अधिकारी कोण? मग विचारसागर ग्रंथाचा तो अधिकारी ठरणार आहे. श्रीमद भगवद्गीतेचा अधिकार म्हणजे ज्ञानेश्वरीचा अधिकार. भगवद्गीतेवर केलेलं भाषांतर आहे. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. भगवद्गीतेवर केलेलं भाषांतर. म्हणून भगवद्गीतेचा जो अधिकारी आहे तोच अधिकारी ज्ञानेश्वरीचा आहे. म्हणून ज्ञानोबारायाने अधिकारी सांगितला आहे, अंतरंगूची अधिकारी ये, अध्यात्मशास्त्रीची ये, अंतरंगूची अधिकारी ये. अंतरंगाचा अधिकारी आहे. मग काही जण म्हणतील ज्ञानेश्वरीत हे मांडलो बरोबर आहे, पण अध्यात्मशास्त्राचा अंतरंगाचा अधिकारी सांगितलाय, ज्ञानेश्वरीचं सांगितलंय का, भगवद्गीतेचं सांगितलंय का? तो अध्यात्मशास्त्राचा अधिकारी आहे. पण मुळात भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा विषयच अध्यात्म आहे. भगवद्गीतेचा विषय ज्ञान आहे आणि म्हणून या ज्ञानाचा अधिकारी म्हणजेच अंतरंग अधिकारी आहे. याला लक्षणं मांडत असताना एके ठिकाणी ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे, अर्जुनाची ये पांती. अर्जुनाच्या पात्रतेचा जो आहे तो भगवद्गीतेचा अधिकारी, तोच ज्ञानेश्वरीचा अधिकारी. आता अर्जुनाच्या पात्रतेचा म्हणजे अर्जुन साधक भूमिकेतून घ्यायचा, अर्जुन चतुष्टयाने युक्त म्हणून घ्यायचा का अर्जुन भक्त म्हणून घ्यायचा? निश्चित काय घ्यायचं? तर भगवद्गीता सांगण्याचा प्रसंग डोळ्यासमोर ठेवून अर्जुन घ्यायचा आहे. भगवद्गीता कुठं सांगितली? कुरुक्षेत्राच्या ठिकाणी सांगितली. का सांगितली? भगवंताला वाटलं आत्ता मला हे सुचलेलं आहे, सांगतो. काही काही वेळेला घडतं. आम्हाला गुरुजी सांगायचे की रंगनाथ महाराज परभणीकर, त्यांना जर रात्री 11 वाजता एखादा विषय सुचला की त्यावेळेला झोपलेल्या सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांनी उठवावं आणि हा विषय मला सुचला आहे, पुन्हा येईल असं सांगता येत नाही, मग हा मी तुम्हाला सांगून टाकतो. ते सांगून टाकायचे. विषय सुचला, विषय डोळ्यासमोर आला, स्मरणात आला म्हणून सांगणं आणि परिस्थितीला आत्ता हे गरजेचं आहे म्हणून सांगणं. तसं श्रीमद भगवद्गीता कृष्ण परमात्म्याला तिथं सुचली म्हणून सांगितली आहे का अर्जुनाच्या
भूमिकेवरून परिस्थितीला डोळ्यासमोर ठेवून सांगितली. परिस्थितीला म्हणजेच काय परिस्थिती आहे? अर्जुन युद्ध करायला नको म्हणतोय, म्हणजेच कर्तव्य विन्मुख व्हायलाय. अर्जुन काय व्हायला लागलाय? कर्तव्य विन्मुख होतोय. आणि म्हणून कर्तव्य सन्मुख करण्यासाठी भगवद्गीता सांगितली. मग तुम्ही म्हणाल कर्तव्य हा तिथं विषय आला तर अंतरंगाचा अधिकारी कसा? आणि म्हणून याचा विचार करावा लागतो की भगवद्गीतेचा श्रीमद भगवद्गीता शास्त्राचा प्रारंभ विचारात घ्यावा लागतो. भगवद्गीतेचा प्रारंभ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता या श्लोकात आहे. आणि गीता शास्त्राचा प्रारंभ असोचानन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांच भाषसे या श्लोकात आहे. श्रीमद भगवद्गीतेचा शेवट यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम या श्लोकात श्रीमद भगवद्गीता ग्रंथाचा शेवट आहे, गीताशास्त्राचा नव्हे. मग गीताशास्त्राचा शेवट कुठे आहे? नष्ट मोहा स्मृतिर्लब्ध्वा 18व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. तुम्ही म्हणाल हाच शेवट कशावरून काढला तुम्ही? उपक्रम उपसंहारावरून काढला. आपल्याकडे श्रुती षडलिंग सांगितलेलं आहे, ते आपण पाठीमागं पाहिलं. श्रवणाची व्याख्या पाहत असताना आपण त्याचा विचार केला. तात्पर्य निश्चय को श्रवण गये. तात्पर्य निश्चयासाठी श्रुती षडलिंग सांगितलं. उपक्रम उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती या 6 लक्षणेला श्रुती षडलिंग म्हटलं. यामध्ये पहिलं लक्षण आहे उपक्रम आणि एक विषय असावा. दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक असोचानन्वसोचस्त्वं यामध्ये कृष्ण परमात्मा अर्जुनाला शोक मोह सांगायला लागले. नको त्या गोष्टीविषयीचा तू शोक करायला लागला कारण तुझ्या मनामध्ये मोह निर्माण झालेला आहे. याच विषयावर ज्ञानोबारायांनी धृतराष्ट्राच्या अंतःकरणातला भाव मांडलाय. पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू. संजयाला विचारायला लागलाय, पुसतोय, विचारतोय काय? किम अकुर्वत संजया मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. संजयाला विचारू लागला. हा झाला गीतेचा श्लोक. पण का विचारतोय? मोहामुळे विचारतोय. धृतराष्ट्राच्या मनात जसा मोह आहे तसा अर्जुनाच्या मनात मोह आहे. मग धृतराष्ट्राचा मोह जावा म्हणून भगवद्गीता सांगितली का अर्जुनाचा मोह जावा म्हणून? अर्जुनाचा जावा म्हणून सांगितले. हा झाला उपक्रम. 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाने सांगितलं, देवा तुमच्या उपदेशाने माझा मोह नष्ट झाला. नष्ट मोह स्मृतिर्लब्ध्वा. देवा आता माझा मोह नष्ट झाला. उपक्रम आणि उपसंहार विषय एक आहे. आणि म्हणून या मोहाच्या निवृत्तीसाठी काय सांगितलं तर श्रीमद भगवद्गीता सांगितली. म्हणजेच याचा मुख्य विषय ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून त्याचा अधिकारी अंतरंगाचा आहे. आता अंतरंगामध्ये आपण चिंतन करून आलोय. विवेक वैराग्य आदी अंतरंगच आहे. श्रवण मनन आदी अंतरंगच आहे. मग यामध्ये अंतरंगूची अधिकारी आहे म्हणजे कोण? विवेक वैराग्य आदी घ्यायचं का श्रवण मनन आदी घ्यावं? काय घ्यावं? अंतरंगूची अधिकारी आहे. अंतरंगाचा अधिकारी आहे पण कोण?
ज्यानं विवेक वैराग्य मिळवलं तो, का जो श्रवण मननात आला तो? तर याचं उत्तर आपल्याला असं घ्यावं लागतं की विवेक वैराग्यादी जो आहे तो अंतरंगाचा अधिकारी आहे. तुम्ही म्हणाल असं का? विचारसागर ग्रंथाचा सुद्धा विषय काय आहे? ज्ञान. याचा अधिकारी काय सांगितला? साधन चतुष्टय संपन्न, मलविक्षेप जाको नहीं किंतु एक अज्ञान, वैचव साधन सहित सो नर अधिकृत मतिमान. आता हा नर म्हणजे हा साधक कसा आहे? मलविक्षेप गेलेला आहे आणि साधन चतुष्टय संपन्न आहे. हा अंतरंगाचा आहे. आता यानं श्रवण करावं. आता तुम्ही म्हणाल अर्जुन हा तिथं श्रवणाला बसला होता का? पण अधिकाऱ्याला श्रवण करत असताना जास्त सांगावं लागत नाही. शहाण्या मंडळींना जास्त सांगावं लागत नाही. आपल्याला जर एक गोष्ट जास्त सांगावी लागत असेल तर आपण काय आहोत? शहाणे आहोत का? इथं प्रश्नचिन्ह देतो मी, नाही असं म्हणत नाही. आपल्याला पुन्हा 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 एक गोष्ट सांगावी लागते. मग आपण म्हणतो नाही मग हे असं आहे, हे असं आहे. पण जो अधिकारी आहे त्याला हे असं आहे हा प्रश्नच पडत नाही. अधिकार नसेल तर शंका आहे. अधिकार असेल तर तो फक्त घेतो. त्याला प्रतिप्रश्न नसतो अधिकाऱ्याकडे. आणि म्हणून अधिकाराचा विचार मांडला आणि त्या अधिकाराचं लक्षण मांडत असताना त्याचा विस्तार केला. मल कशाला म्हणतात, विक्षेप कशाला म्हणतात, साधन चतुष्टय म्हणजे नेमकं काय आहे, या साधन चतुष्टयाचा विस्तार. आणि अशा पद्धतीनं या अधिकाऱ्याला इथला विषय काय आहे, त्या विषयानुसार प्रयोजन काय, मग या प्रयोजनामध्ये मुख्य प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन, मग या प्रयोजनाच्या विषयाच्या आणि अधिकाराच्या माध्यमातून संबंधाचा विचार. संबंधाच्या विचारामध्ये जन्यजनक भाव संबंध, प्राप्य प्रापक भाव संबंध, कर्तव्य भाव संबंध, साध्य साधन भाव संबंध, अजून पाच भाव आपण बघितलेत आणि ते 5च्या 5 आपल्याला आले पाहिजेत. प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. प्रतिपाद्य म्हणजे काय, प्रतिपादक म्हणजे कोण, आपण पाहून आलोय हे सगळं. मग त्यानुसार आता इथं काय आहे? अनुबंध विशेष निरूपण. अनुबंधाचं विशेष निरूपण आहे. 60 नंबर टिप्पणी आहे. जैसे काहू पुरुष ने ग्रह के रचने का आरंभ किया होवे. एखादा पुरुष आहे आणि त्यांनी घराची रचना करायला सुरुवात केली. दुसरा प्रतिपक्षी पुरुष रोक देवे. एखादा त्याला थांबवतो. तब वह फिर्याद करी के फेर निशंक होय के ग्रह को रचता है. आता ज्यानं थांबवलं त्याच्याबरोबर त्याचं बोलणं होतं आणि नंतर तो पुन्हा काय करतो? निसंशय होऊन त्या घराच्या रचनेला पुन्हा तो प्रारंभ करतो. तैसे त्याप्रमाणे ग्रंथकारने प्रथम तरंग विषय 4 अनुबंध का सामान्य से निरूपण किया. आता या ग्रंथकाराने, ग्रंथाच्या लेखकाने प्रथम तरंगामध्ये अनुबंध चतुष्टयाचं सामान्यपणे निरूपण केलं. सो मानो इस ग्रंथरूप ग्रह के रचने का आरंभ किया. यालाच तुम्ही घराची रचना करायला लागले असं समजा, टाकू. द्वितीय तरंग के पूर्वार्ध से. आता हा द्वितीय तरंग आहे. यात पूर्वार्धामध्ये पूर्व पक्षीने रोख दिया. द्वितीय तरंगामध्ये काय केलं?
त्याला थांबवलं पूर्वपक्षानं. तब सिद्धांती जो ग्रंथकार तिसने, ग्रंथकार जो आहे त्यांनी सिद्धांतानुसार श्रुतिरूप राजा के अनुसारी, श्रुती हा राजा मानला, शास्त्र राजा मानला, वेद राजा मानला, अनुसारी प्रमाणयुक्त रूप मंत्री के पास फिर्याद करी के. आता त्यामध्ये जे प्रमाण आहे हे मंत्री आहेत, त्यांच्या समोर फिर्याद मांडली आणि त्यानुसार ताके बलसे म्हणजे प्रमाणाच्या नुसार ग्रंथ के रचने का आरंभ किया है. निशंक होय के चारी अनुबंध का निरूपण रूप इस ग्रंथ के रचने का आरंभ किया है. इस रीति से या द्वितीय तरंग विषय चारी अनुबंध का विशेष करके निरूपण किया है. आता या द्वितीय तरंगामध्ये काय आहे, अनुबंधावर इतरांना येणाऱ्या शंका आहेत हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला आत्ता पहिल्या तरंगामध्ये जे अनुबंध चतुष्टय सांगितलं ते सिद्धांत मतानुसार सांगितलं. सिद्धांताचं वेदांताचं मत काय अनुबंधाच्या अनुषंगानं, या अनुबंधामध्ये वेदांतानुसार अधिकारी, वेदांतानुसार विषय आणि वेदांतानुसार फल. पण त्याच्यामध्ये इतर विचारी, इतर संस्कारी, इतर अभ्यास करणारी मंडळी त्यात शंका घ्यायला लागली. ती शंका इथं पूर्वपक्ष म्हणून मांडलेली आहे. ती शंका ऐकायची आहे आणि शास्त्र प्रमाणानुसार त्या शंकेचं निरसन करणं म्हणजे द्वितीय तरंग. पण द्वितीय तरंगातला विषय काय आहे, द्वितीय तरंगामध्ये विषय काय आहे, अनुबंध चतुष्टय हा विषय आहे. अनुबंध चतुष्टयातला विषय नव्हे, अनुबंध चतुष्टय हा विषय आहे आणि त्या अनुबंध चतुष्टयावर घेतलेली शंका. या अनुबंध चतुष्टयावर एखाद्यानं विरोधी मत मांडलं, ते मत शास्त्रानुसार आहे का हे बघायचं आहे आणि शास्त्रानुसार त्याला त्या विचारानुसार उत्तर द्यायचं आहे. याचा अर्थ एवढी शंका आहे असं नाही. आपल्या समोर बसलेल्या विद्यार्थ्याने शंका विचारली, तो त्याच्या विचाराने, त्याच्या डोक्याने तो विचारतोय, त्याला दिलेलं उत्तर आहे. म्हणजे द्वितीय तरंगामध्ये अनुबंध चतुष्टयावर मांडलेली शंका ही ग्रंथकाराच्या समोर आलेल्या शंकेनुसार आहे. एवढी शंका असू शकते असं नाही, पण अशी शंका असू शकते. ही शंका तर असू शकतेच, पण अशी शंका असू शकते. मग त्याला उत्तर देताना कसं द्यावं, सिद्धांतानुसार द्यावं, शास्त्र प्रमाणानुसार द्यावं. शास्त्र प्रमाणाला आपल्याकडे खूप मोठं मोल आहे आणि म्हणून सांगितलं तस्मात् शास्त्रम प्रमाणमते. शास्त्र प्रमाण हे आपल्याला ग्राह्य आहे आणि म्हणून हरिपाठाला सुद्धा सांगितलं वेदशास्त्र उभारे. वेद आणि शास्त्र बाहू उभारून सांगतात, असोनी संसारी जिभे वेगू करी. संसारात राहा पण जिभेचा वेग वाढवून नामस्मरण करा. याला आधार काय, वेद आणि शास्त्र. त्याच पद्धतीनं आता इथं शंका विचारली जाणार आहे. चारी साधनयुक्त अधिकारी का ह्या. आता इथं अधिकारी सांगितला पाठीमाग. आपण एवढंच आत्ता वाचत असताना लक्षात ठेवायचं आहे, द्वितीय तरंगात नेमकं काय आहे, फक्त अनुबंध चतुष्टय. आता त्यात पुन्हा मग पहिल्या तरंगात सांगितलेलं असताना दुसऱ्या तरंगात का सांगितलं. पहिल्या तरंगात सांगितलेल्या अनुबंधावर आलेली शंका आणि त्या शंकेच्या अनुषंगाने दिलेलं उत्तर, याला काय म्हटलं, द्वितीय तरंग. द्वितीय तरंगात विशेष आहे. चारी साधनयुक्त अधिकारी कह्या,
तीन चारी साधन में मुमुक्षुता गिनी है। आता या चारी साधनात काय आहे? मुमुक्षुता आहे का नाही? साधन चतुष्टयामध्ये पहिलं विवेक, वैराग्य, समाधी, षडसंपत्ती आणि मुमुक्षुता, चार साधन आहे। चौथं साधन गिनी है। मोक्ष की इच्छा का नाम मुमुक्षुता है। आता ही मुमुक्षुतेची व्याख्या, मुमुक्षुता कशाला म्हणावं? मोक्षाची ज्याला इच्छा असते त्याला मुमुक्षु म्हणावं। इच्छा असते त्या इच्छेला मुमुक्षुता, आणि ज्याला इच्छा होते तो मुमुक्षु। मोक्ष की इच्छा का नाम, त्या इच्छेला मुमुक्षुता म्हणतात। ही इच्छा ज्याच्या मनामध्ये त्याला मुमुक्षु म्हणतात। या मुमुक्षुतेच्या दृष्टीनं विचार करताना जिज्ञासू पदाचाही विचार आहे। ज्ञानप्राप्तीची इच्छा ज्याला आहे त्याला जिज्ञासू म्हणावं, मोक्षप्राप्तीची इच्छा ज्याला आहे त्याला मुमुक्षु म्हणावं। पण मोक्षाची इच्छा, या इच्छेला मुमुक्षुता, कारण सहित जगत की निवृत्ति और ब्रह्म की प्राप्ति मोक्ष कहिए। आता तुम्ही म्हणाल मोक्षाची इच्छा ज्याला आहे, मोक्षाची इच्छा, त्या इच्छेला मुमुक्षुता म्हणतात। ही इच्छा ज्याच्याकडे, पण मोक्षाची इच्छा मोक्षच कशाला म्हणतात माहित नाही। मग चिंतन सांगितलं, कारण सहित जगत की निवृत्ति, कारण सहित जगत की निवृत्ति और ब्रह्म की प्राप्ति, सो मोक्ष कहिए है, याला मोक्ष म्हणतात। आता मोक्षाची अभंग अनेक आहे। मोक्षपद तुच्छ केलिया कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी, मोक्ष आम्हा घरी कामारिते। आता मी दोन अभंग सांगितले। या दोन अभंगात मोक्ष शब्दाचा अर्थ कारण सहित जगत की निवृत्ती हा घ्यायचा का? तर या दोन्ही अभंगामध्ये मोक्ष शब्दाचा अर्थ घ्यायचा जन्माभाव रूप स्थिती। जन्म अभाव, आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय म्हणून मोक्षपद तुच्छ, या कारणे केली मोक्षपद तुच्छ। या कारणासाठी, कोणत्या? आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचाय। जन्मासाठी मोक्ष नकोय, घेईन मी जन्म याच्यासाठी मोक्ष आम्हा घरी कामारिते। मग इथला मोक्ष शब्दाचा अर्थ काय केला? जन्म अभाव। मग तुम्ही तर आत्ता इथं सांगायला लागलात कारण सहित जगत की निवृत्ती और ब्रह्म की प्राप्ती, हे कसं? मग मुळात अर्थ एकच आहे, मांडण्याच्या पद्धतीमध्ये फरक असतो। फरक त्या त्या विषयानुसार केला जातो। टाके विषय, कारण सहित जगत की निवृत्ति रूप मोक्ष का अंश, टाकू कोई चाहे नहीं। आता यामध्ये कारण सहित जगत निवृत्ती रूप हा एक अंश आहे आणि ब्रह्म की प्राप्ती हा दुसरा अंश आहे। बघा, मोक्षाच्या लक्षणेमध्ये इथं अंश किती? दोन। कोणते? कारण सहित जगत की एक आहे, हा एक, आणि ब्रह्म की प्राप्ती। आता यात निवृत्ती आणि प्राप्ती हे दोन अंश आहे। मग निवृत्तीमध्ये तुम्ही सर्व दुःख निवृत्ती म्हणू शकता, अज्ञान निवृत्ती म्हणू शकता, अविद्या निवृत्ती म्हणू शकता, अनिष्ठ निवृत्ती म्हणू शकता, अनर्थ निवृत्ती म्हणू शकता। प्राप्तीमध्ये ब्रह्मप्राप्ती एक, परमानंद प्राप्ती दोन, इष्टप्राप्ती तीन,
स्वरूपाची प्राप्ती, आत्मप्राप्ती. शब्द बदलला मी, अर्थ कायम आहे. मोक्षाचे 2 अंश आहेत. या 2 अंशामध्ये एक आहे निवृत्ती आणि दुसरा आहे प्राप्ती. आता यातला पहिला अंश इथं मांडायला लागलेत. कारण सहित जगत की निवृत्ति रूप मोक्ष का अंश ताकू कोई चाहे नाही. तुम्ही 2 अंश सांगितलात बरोबर आहे, पण त्यातला एक अंश कुणीच स्वीकारत नाही. कुणाला वाटतं जगत की निवृत्ती व्हावी म्हणून? काय सांगायला लागलात तुम्ही? जगत की निवृत्ती व्हावी वाटतं? आहे तो देह जावा नाही, या देहाला नटून सजवून त्याला टिकवावं या विचारात सगळं जग आहे. देह सोडून द्या, देह संबंधी पसारा नटवण्यात वेळ जातो. आपण आपल्या शरीराला रंग देतोच. तुम्ही म्हणाल शरीराला कोण रंग देतंय? पावडर लावणं, बाकी पुढचं सगळ्याला माहिती आहे. आपण शरीराला रंग देतो का नाही? तसं घराला रंग दिला. मग कुणीतरी म्हणतं आत्ता काय आवश्यकता नव्हती. नाही, थोडं थोडं जरा लग्न आलं घरामध्ये आणि थोडं खराब झालं होतं. कसं दिसतं ते? आपण इतकं जगामध्ये रमलोय आणि मग जगत निवृत्ती व्हावी वाटतं का? कोऊच आहे नाही, कोणीच ही इच्छा करत नाही, ही शंका आहे. आता त्या शंकेच्या अनुषंगानं पूर्वपक्ष काय सांगतोय, आणखी त्याचा विस्तार कसा आहे ते आता इथं 34 नंबर मुद्द्यामध्ये आपल्यासमोर मांडलं जाणार आहे. ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.